दिनात भरला माय मावल्यानं याशिवाय पर्यायच नाही आपल्याला. तुम्हाला जर तुमचे लेकर मोठे करायचे, तुमची जात जर तुम्हाला मोठी करायचं तर तुमच्या समोर पर्यायच नाही. तुम्ही कितीही कामात कष्ट केले, तुम्ही किती रात्रंदिवस राबलात, त्याचा काही उपयोग होणार नाही. या आरक्षणाच्या आणि या लढ्याच्या भावना तुम्ही अगोदर समजून घ्या. आपण इथं वेळ जागा म्हणून आलेलो नाहीये. आपल्याला काहीतरी पाहिजे, आपल्याला काहीतरी प्राप्त करायचंय, आपल्याला काहीतरी मिळवायचंय म्हणून आपण या ठिकाणी आज बसलो. तुमच्या कष्टाचं तुम्ही रात्रंदिवस चिखलात, उन्हात, वाऱ्यात, पावसात राबताय. याचा चीज करायचं असलं तर तुम्हाला मात्र एकत्र राहावं लागणार. कष्टाचा उपयोग करायचा असला, पोरांना बघितलेलं, पोरीनं बघितलेलं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात असू द्या. ज्या कुणाला मराठा आरक्षण किंवा आरक्षण हा विषय समजत नाही, त्या माय माऊलीनं आणि घरच्या लोकांनी एकदा फक्त आपल्या लेकराजवळ बसा आणि त्याला एवढंच विचारा, आरक्षण म्हणजे काय ना आरक्षणाची किंमत काय. तुमच्या लक्षात येईल आपण हातभर जे कष्ट केले त्याचा काहीच उपयोग नाही. कारण आरक्षण असल्याशिवाय आपल्या कष्टाचा उपयोग नाही. आपल्या लेकराला माहिती आहे आरक्षणाची किंमत, आरक्षण किती ताकदवर आहे. ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं त्यांना विचारा. आणि तुमच्या जवळून जे जे समाज मोठे झाले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत. त्यातील किती वेळ राहणार आहे. आपल्याला लागलेले हे दुसऱ्याचे आपल्याला सोडून द्यावे लागणार आहे. आपल्याला आपले मुलं आणि जात मोठं करण्याचे वेध आता लागले पाहिजे. हा समाज या राज्यात बलाढ्य आहे, प्रचंड ताकदवर मराठा समाज. याला जर तुम्हाला प्रगतीकडे न्यायचं असलं, तुम्हाला तुमच्या मुलाला आणि जातीला आरक्षण द्यावं लागणार आहे. आणि सगळ्यांची एकच इच्छा आहे, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही.